श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 29 ते 31 वामन अवतार। श्री गणेशाय नमः। ब्रह्मदेव व्यासांना म्हणाला, हे मुने, मी तुला भीमव्याधाची कथा सांगितली, त्यामध्ये वामनाचा उल्लेख आहे। आता त्याचे कथानक सांगतो। मी कश्यपाला सृष्टी निर्मिती करण्यास सांगितले, त्यासाठी योग्य ते सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून त्याने प्रदीर्घ काळ गणेश आराधना केली। त्याच्या कृपाप्रसादाने त्याने आपल्या दिती अदिती आदी स्त्रियांपासून सृष्टी निर्मिती केली। एके दिवशी स्नान संध्येच्या वेळी दितीने कश्यपाकडे समागमाची इच्छा प्रकट केली। या संबंधातून गर्भधारणा झालीच तर तिला होणारी संतती दृष्ट स्वभावाची निपजेल, हे त्या ज्ञानी पुरुषाला चांगले माहीत होते। त्याने तिला भोगदान देण्यास नकार दिला, पण तिने त्याचे ऐकले नाही। तिचे मन राखण्यासाठी कश्यपाने तिला अंगसंग दिला, त्यामुळे तिला गर्भधारणा झाली। तिने हिरण्यकश्यप व हिरण्यकश्यपू या दोन दैत्यांना जन्म दिला। कालांतराने वयात आल्यावर या दोन्ही दितीपुत्रांनी कश्यपाकडून शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेऊन घोर तपश्चर्या केली। प्रसन्न झालेल्या शंकराने त्यांना दर्शन देऊन वरदान मागण्यास सांगितले। त्यांनी आम्हाला दिवसा किंवा रात्री भूलोकी किंवा स्वर्गलोकी मनुष्य अथवा देव या कोणापासूनही मृत्यू येऊ नये असा वर मागितला। या वर प्राप्तीनंतर हे बंधुद्वय फारच उद्मत्त झाले। त्यांनी पृथ्वीवर भयंकर अत्याचार केले, देवांना पळवून स्वर्गावर आपली सत्ता कायम केली। त्यांच्या नावाने त्रिभुवन थरथर कापू लागले। त्यावेळी भगवान विष्णूने वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध केला। रसातळाला गेलेल्या पृथ्वीचे पुनरुज्जीवन केले। हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता, त्यामुळे पित्याने त्याच्यावर अनन्वित अत्याचार केले। तेव्हा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी श्री विष्णूने नृसिंह अवतार घेतला। त्याने स्तंभातून प्रकट होऊन तिन्ही सांजेच्या सुमारास हिरण्यकश्यपूला उंबरठ्यावर ठार मारले। विरोचन हा प्रल्हादाचा पुत्र, त्याने सूर्याची आराधना केली। प्रसन्न झालेल्या सूर्याने त्याला एक दिव्य मुकुट दिला व म्हणाला, वत्सा, जोपर्यंत हा मुकुट तुझ्या मस्तकावर आहे तोपर्यंत तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही। या वरदानाचा व्हायचा तोच परिणाम झाला। उन्मत्त झालेल्या विरोचनाने नंतरच्या काळात आपल्या दुष्कृत्यांनी त्रिभुवनाला त्राही केले। देव मानव ऋषी संकटात पडले, तेव्हा भगवान विष्णूने एका दिव्य लावण्यवतीचे रूप घेऊन त्या दृष्टाला मोहित केले। एकदा स्नानाच्या वेळी त्याच्या अंगात सुगंधी तेलाने मर्दन करत असताना तिने अत्यंत लढिवाळपणे त्याला मुकुट बाजूला ठेवण्यास सांगितला। त्यावेळी त्याच्या मस्तकाची चंपी करत असताना तिने मुष्टीने प्रहार करून त्याला जागेवरच ठार केले। विरोचनाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र बली हा दैत्यांचा राजा झाला। एके दिवशी त्याने शुक्राचार्यांना विचारले, गुरुदेव, इंद्र आमचा भाऊबंद लागतो, पण तो एकटाच स्वर्गसुखाचा उपभोग घेतो, हे कसे? त्याच्या पदावर आमचाही तितकाच अधिकार आहे, हे त्याला कळत नाही काय? आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे, त्यासाठी मी स्वतः काय करावे ते सांगा। शुक्राचार्य म्हणाले, हे राजा, इंद्रपद मिळवण्यासाठी तुझ्या पूर्वजांनी अनंत प्रयत्न केले, पण कोणालाही यश आले नाही। तू स्वर्गाच्या राज्यासाठी युद्धादी मार्गाचा अवलंब करू नकोस। मी तुला एक सुलभ उपाय सांगतो, तू 100 यज्ञ कर। त्या शतक्रतूंच्या पुण्यप्रभावाने तुला इंद्रपद सहजतेने प्राप्त होईल। शुक्राचार्यांचे बोलणे ऐकून बलीच्या मनात उत्साह संचारला। त्याने भृगु वसिष्ठादी श्रेष्ठ ऋषींना बोलावून घेतले, त्यांच्याशी विचार विमर्शन केला। शतयज्ञांचा संकल्प करून त्याने विधिवत यज्ञदीक्षा घेतली। नंतरच्या काळात श्रेष्ठ ऋत्विजांच्या मार्गदर्शनानुसार त्याने एका मागोमाग एक याप्रमाणे 99 यज्ञ पूर्ण केले। त्याने 100वा यज्ञ आरंभला तेव्हा देवांना मोठे संकट पडले। इंद्राला पदभ्रष्ट होण्याच्या भयाने ग्रासले। तो भगवान विष्णूला शरण गेला। त्याला सर्व वस्तुस्थिती सांगून या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्याची विनंती केली। विष्णूने त्याला अभय दिले। आपल्या अवताराची वेळ निकट आलेली आहे हे लक्षात घेऊन तो कश्यप पत्नी अदितीच्या उदरात गर्भरूपाने प्रविष्ट झाला। तिने एका तेजस्वी पुत्रास जन्म दिला। त्या समयी भगवान विष्णू कश्यप आणि अदिती यांच्या समोर प्रकट झाला
आणि म्हणाला, तुम्ही दोघांनी घोर तपश्चर्या करून मी तुमच्या पोटी जन्म घ्यावा असे वरदान माझ्याकडून पूर्वीच प्राप्त करून घेतले आहे. त्यानुसार भूभार हरण्यासाठी मी तुमच्या पुत्ररूपाने प्रकट झालो आहे. त्यानंतर तो पूर्ववत बालस्वरूप झाला. या नूतन बालकाचे कश्यपाने जातकर्मादी संस्कार केले. त्याचे वामन असे नामकरण केले. यथावकाश त्याची मुंज केली. त्याला वेदविद्या शिकवली. एके दिवशी वामन कश्यपाला म्हणाला, पिताश्री, देवकार्य हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. मला त्यांची चिंता व संकटे दूर करायची आहेत. कश्यप म्हणाले, बाळा, तू गणेशाय नमः या षडाक्षरी मंत्राचा जप कर. हा एक महान सिद्ध मंत्र आहे. या मंत्र साधनेने गणपती तुझ्यावर प्रसन्न होईल. त्याच्या प्रसादाने तुझे अपेक्षित कार्य यशस्वी होईल. काही दिवसांनी एका शुभ मुहूर्तावर वामनाने आपल्या पित्याकडून मंत्रोपदेश घेतला. मग तो विदर्भात गेला. तेथे अनुष्ठानासाठी योग्य आणि पवित्र अशा स्थानी वास्तव्य करून त्याने तपश्चर्या आरंभली. तो निराहार राहून गणपतीची एकोभावे आराधना करू लागला. त्यामुळे तो कृपाळू मंगलमूर्ती त्याला वर्षभरातच प्रसन्न झाला. त्याने वामनाला उद्दिष्टपूर्तीसाठी इष्टवरदाने दिली. वामनाने त्या ठिकाणी एक सुंदर गणेश मंदिर बांधले. मग तो पितृगृही गेला. कश्यपाला सर्व वर्तमान सांगून तो निज कार्यासाठी निघाला. सर्वप्रथम तो बलीच्या यज्ञमंडपात आला. कटीसूत्र, मेखला, कृष्णाजीन आणि दंडकमंडलू धारण केलेली ती बटू वामन मूर्ती पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच अतिशय आनंद झाला. त्याच्या मुखावरील तपश्चर्येचे तेज आणि विलक्षण प्रसन्नता पाहून बलीलाही राहवले नाही. त्याने उत्थापन देऊन त्याचे स्वागत केले. उच्चासनावर बसवून त्याची यथाविधी पूजा केली. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर त्याची आस्थेने विचारपूस केली. वामन म्हणाला, हे दैत्यराज, मी अनाथ आहे, निराश्रित आहे. माझे मातापिता कोण आहेत तेही मला माहीत नाही. माझी तुझ्याकडून फार मोठी अपेक्षा नाही. तू मला 3 पावले टाकण्या इतकी जमीन दिलीस तर मी पर्णकुटी बांधून राहील म्हणतो. सर्व ऐश्वर्याने संपन्न असलेल्या बलीच्या दृष्टीने 3 पावले भूमी देणे ही अगदीच क्षुल्लक गोष्ट होती. त्याने बटूला तत्काळ होकार दिला. शुक्राचार्यांना बटू वामनाचे रहस्य उमगले होते. ते बलीला म्हणाले, राजा, भलता अविचार करू नकोस. हा बटू वामन साक्षात महाविष्णू आहे. तुला फसवण्याच्या उद्देशानेच येथे आला आहे. तू याला भूमी देण्याचा अवकाश हा 3 पावलात स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोक व्यापील. मग तू काय करशील? म्हणून याची मागणी मान्य करू नकोस. मोठा घोटाळा होईल. तेव्हा बली म्हणाला, आचार्य, हे आपण काय सांगत आहात? कोणी याचक माझ्या द्वारी येऊन विमुख गेला तर माझी सत्वहानी होईल. या बटूच्या रूपाने स्वतः विष्णूच माझ्यापाशी काही मागण्यासाठी आला असेल तर तो माझा गौरवच नाही का? यज्ञासारख्या या मंगल प्रसंगी तुम्ही मला दानधर्मापासून परावृत्त करू नका. शुक्राचार्यांचा नाईलाज झाला, पण ते स्वस्थ बसले नाही. बलीने दानसंकल्प सोडण्यासाठी शेजारीच असलेली पाण्याची झारी आपल्या हाती घेतली. तेव्हा ते सूक्ष्म रूपाने झारीच्या तोटीत जाऊन बसले. त्यामुळे अवरोध उत्पन्न होऊन बटूच्या हातावर संकल्पाचे उदक पडेना. वामनाने शुक्राचार्यांची युक्ती ओळखली. त्याने दर्भाची एक काडी झारीच्या तोटीत घातली. ती टोचल्यामुळे शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला. त्या जखमेतून रक्तस्राव होऊ लागला. वेदना असह्य होऊन ते त्वरेने बाहेर आले. वामनाने उदकाची झारी बलीच्या हाती दिली. त्याने त्रिपाद भूमिदानाचा आपला संकल्प पूर्ण केला. तेव्हापासून शुक्राचार्य एकाक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. संकल्पाचे उदक हाती पडताच वामनाने व्यापक स्वरूप धारण केले. त्याने एका पावलात भूलोक व्यापला. दुसरे पाऊल टाकून स्वर्गलोक व्यापला. मग त्याने तिसरे पाऊल कुठे टाकू अशी पृच्छा केली. बलीने स्वतःच्या मस्तकाकडे अंगुली निर्देश केला आणि तो विनम्रपणे हात जोडून बसला. वामनाने तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्यास पाताळात दडपले. महाविष्णूच्या पावन पदस्पर्शाने बली धन्य धन्य झाला. त्याच्या 99 महायज्ञांची ती पुण्यपावन फलश्रुतीच होती. वामनाने त्याला पाताळाचा अधिपती केला. मी अंशरूपाने निरंतर तुझ्याजवळच राहील असा वर दिला. अशा प्रकारे बलीला समीपता मुक्ती प्राप्त झाली.
वामनाने विदर्भ प्रांतात ज्या ठिकाणी मंत्रानुष्ठान केले होते तो परिसर अदोष नगर म्हणून प्रख्यात झाला. अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 29 ते 31 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.